वीरेश्वराला नाव घेतोय विराट
पाणी प्याला. जर माझ्या मुलीला काय कमी झालं तर 2 शिष्य मराठोड्या त्या आणि लगीच अशी माघारी का आल्या त्या. काय झालं माझ्या लेकीला? राजा उठून त्या 2 गडवाल्या निवडून चालल्याला असायला बाबा. बाबा उडांतर पडलं होतं राजाला आणि राजा विचार करून दासीच्या आडवा. दोन्ही 2 वाड्याच्या समोर बोलत झाल्या. हा राजाला बोलत होत्या दासी त्याच वेळाला. काय बोलत होत्या का? राजा हो एवढं जीवाला हाय मी तुमच्या पाठीला अशा 2 दासी सांगत होत्या. हाय पाटीला वाईट घरी बरं येण्याचं कारण काय? त्या वेळाला त्या 2 दासी राजाला सांगत होत्या. टिपरासीन तळ्याला तळ्याच्या वारीला 7 ताळ भाडीला रगरग सुटलाय, धायला सुटलाय, चावरा लागले चावाला. 7 जण मुलीला सुकुमार रंगाला गांधी लागल्या त्या उठाला. तुमच्या 7 जण कन्या घायल झाल्या त्या 7 ताळ भाडीला. आणि 7 मुलीने तुमच्या 1 तासाची परवानगी मागितली तळ्याला पावाला. धन्य धन्य भगवंता. राजा विचार करत होता म्हणाला. असाव तर लिखी अशी असाव. गवास कोण आले ते एखादी देखील कळायचं. हा म्हणून राजाने विचार केला आपल्या लेकीचा आपण हात पुरवणार नाही तर कोण पुरवणार नाही बाबा. होता आनंद झाला होता गिरिजी राजाला आनंदाच्या भारत. राजाने विचार केला दिली परवानगी दासींना सांगितलं. संभारानी म्हणले, संभारानी म्हणलं. ती माझा नेम माझ्या मुलीला जवळ सांगायचा. हा बघायला जाताना 7 जण मुलीला हा तराजूचा पारडा लावून वजन जोखायचा आणि वजन झाल्यावर जाताना भाडीच्या पायऱ्या उतरताना तळ्यापर्यंत पवाला जापर्यंत जाताना डाव्या पायाच्या अंगठ्याकडे बघत जायचं आणि आंघोळ झाल्यावर येताना उजव्या पायाच्या अंगठ्याकडे बघायचा नेम सांगितला राजाना. हा होय
शेकापल्यावर तोंड कसं होतं? बाजार घेऊन आल्यावर कसलं होईल तोंड? हा होय. तशी गोष्ट त्या 7 जण मुली या दासीकडे बघायला गेलेल्या कामाला हे साले आपल्याला हस्तमुख दिसते दासीचं काय तर आपल्या बापानं आपल्याला परवानगी दिली आहे. म्हणून राजाच्या लेकीने अंतरात ओळखलं. हा तोपर्यंत दासी 2 दासी 7 तारीचा भाडीच्या पायऱ्या चढून वर पोहोच झाल्या. बोलत होत्या 7 जण बहिणी 2 जण दासीला. या दासीने रमा कौतुक करायला चालू केलं. काय गा किती राजा बयाळू, किती राजा दयाळू, गेल्या गेल्या राजानं परवानगी दिली आहे तुम्हाला. हे असाव तर बाप असा असाव. मग त्याला काही कमी पडले नाही. हा 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 एवढं कौतुक आणि तेवढं थोडं आहे. खरं का राजाचं कौतुक करून त्या 2 दासीच्या हात मिळाला. स्वतः तुमच्या बापानं 1 तासाची परवानगी पवायला दिली या. त्या 7 जण मुलीला बी आनंद झाला. हा पण जाता जाता राजानं सांगत नाही निरूप तुम्हाला 2 दासी सांगत होत्या. 7 जण मुलीचं वजन करायचा तराजूचा परडे लावून वजन झाल्यावर पवायला जाताना डाव्या पायाच्या आमच्याकडे बघत जायचा. या 7 जण मुली एकमेकीला बोलत होत्या. आपल्या राजानं दिलेली परवानगी खरे राजाचा नेम मोडायचा नाही. म्हणून त्या टिपासंग गडाला 7 तार भाडीला नेमलेल्या कामाच्या दासीने पाल्ला लावला. 7 जण मुलीचं वजन केलं होतं. 7 जण मुलीचं एकसारखं वजन झालं होतं. त्या बहिणी या चावड्यानं घायल झालेल्या रमा पितांबर घेत होत्या तळ्याला पवायला जायला. आती जण बहिणी केवळ पितांबर घेऊन प्रसन्न गयाला देवराच्या परीनं. आमच्याकडे बघत झालं पियाला काही झालं वालं. तुझ्या महाराणी मानाला मोठी बेटी गरवालं. मुले गळावाचं साठकानं भाडीचं. तिचा बाबा लयलेला माझ्या लिहिणं राणी मानाला भगतांच्या बाबा रे हो काय झालं? रमा हा. 7 जण बहिणी पितांबर घ्यायची गडबड करताना देवाच्या मनात आलं. कसलं? आता एवढाच कायम आहे सातवाला आपल्याला. हा म्हणून भोळ्या देवानं कैलासगिरीला बसून विचार केला होता त्याच वेळाला. काहीतरी चमत्कार लावला पाहिजे तेव्हा ही घालतेली नमस्कार. देव होता देवाला एका क्षणात टिपरासीन तळाला 7 तार भाडीला देव पोच झाला रमा. आणि त्या 7 तळाच्या दामोदरीच्या पायरीवर एक छान वस्तू अशी टाकली. अमोनिक नावाचं बी हातारलं होतं. मग ती बीज हातरून देव गप्प झाला होता. पितांबर घेऊन भाडीच्या पायऱ्या उतरताना अमोनिक नावाचं बी या 7 जण बहिणीला दिसत होतं. अक्का हो हे बीज किती छान दिसा लागलंय. जर हे बीज लावलं तर ह्याला झाड कसं येईल, त्या झाडाला फुल कसं येईल. या ब्यावर पारत होती रमा. मग आता भात शिजलेला न शिजला त्या शेतावर असते का. त्याच वेळेला 7 तार भाडीच्या पायऱ्या उतरताना जाता जाता 7 जण बहिणीने 7 मोठी बी उचलून घेतलं होतं. आमुलिक नावाचं 7 मोठी 7 बहिणीने बीज घेऊन टिपरासण तळ्याला तळ्याच्या बारीला. बहिणी पोच झाल्या रमा. भाडी ओढल्यावर त्याला चावाचं बंद झालं. होय टिपरासीन तळ्याला गेल्या गेल्या बहिणी कोण वापा ओढत होत्या. त्यांना कोडच पडलं होतं. ही बी लावल्यावर ह्याला झाड कसलं येईल, झाडाला
बाबा हो. वाऱ्याची वाटूळ तयार झाली पाहिजे या टिपरसन तळ्यावर गेली मी फिरत तळ्याच्या बाजूला खाली पाहिजे. 7 जण बहिणीची पितांबर उडायला पाहिजे. 6 जण बहिणीची पितांबर उडून 3 बिघा अंतरावर पडली पाहिजे. टाकल्या बहिणीचं कमळ देवीचं पितांबर या सौंदर्याच्या झाडाला अडकलं पाहिजे. जाता जाता वाऱ्याची वाटूळ तयार झाली. टिपरासन तळ्यातली पांघरून उडाली रमा. हा देवाची करली झाडात पाले. जाता जाता 7 जण बहिणीतला पितांबर धाकल्या बहिणीचं पितांबर घालला. आणि 6 जण बहिणीने 3 बिघा अंतरावर पितांबर उघडली होती. लागल्याकडे कमळ देवीचं पितांबर सौंदर्याच्या झाडाला अडकलं. होय हा सौंदर्याच्या झाडाला पितांबर अडकलं. ती वाटूळ वाऱ्याची बघत होत्या 7 जण बहिणी. होय घेऊन अगा का समया राणी बघा मांडलं समया राणी बघा मांडलं समया राणी बघा मांडलं समया राणी बघा मांडलं
हात वर केली की वर नेणार, खाली केली की खाली सोडणार. तोपर्यंत असतं किलबिच्या अंतरावर 6 जण बहिणी पितांबर येऊन सौंदर्याच्या झाडाला पोच झाल्या. कमळ जा येड लागले का कुळ लागले तुला. आम्ही 3 बिघ्या अंतरावरनं पितांबर निसून आलो तर तू अजून इथं उभा राहिली या. अगं का हो झाडा खाल्या बाजूला हात वर करताना माझ्या हाताला पितांबर येण्याची 7 जण बहिणीला कडकंबळ देवी बोलत होती. त्याच वेळाला हे मी दमून गेली, मी शिनून गेली, परंतु माझ्या हाताला पितांबर लागेना. त्या वेळाला 7 जण बहिणी त्या टिपरा सैन्य तळ्याला सौंदर्याच्या झाडाला कोणता मार्ग करणार बा. 7 जण बहिणीतली एकांगी तर हुशार असेल की बाबा. हा त्याच वेळाला 7 जण बहिणीला विचार पडला या सौंदर्याच्या झाडाला पितांबर गड्याला कोणता मार्ग काढावा. होतं कळलं हा. 7 जण बहिणीने विचार केला का आपल्या घरी उतरणार म्हणजे आपल्या बापाच्या घरी मोठ्या गाडी खाल्ल्या बाजूला. तसे आपण बापाच्या वंशकुळीला कसा जळवाला तसे आपली उतरली नावाची सौंदर्याच्या झाडाला थोरली बहीण खाल्ल्या बाजूला, तिच्या पडची तिच्या वरल्या बाजूला. अशी एका